वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीला हरताळ फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य तस्करांवर आर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे। सावळापूर घाटात अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी 2 ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून संशयित वाहन अडवले आणि 13,64,000 रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केला आहे। या धाडसी कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये धाबे दणाणले असून परिसरात पोलिसांच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विदेशी मद्याची अवैध तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती आर्वी पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहनांवर नजर ठेवली। मात्र पोलिसांना पाहताच वाहन चालकाने वाहन न थांबवता पळ काढला आणि त्यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग। आर्वी पोलिसांनी तत्काळ रणनीती आखत सावळापूर घाट परिसरात 2 ट्रॅक्टर रस्त्यात आडवे उभे केले आणि संशयित वाहनांचा मार्ग रोखला। पोलिसांच्या या नियोजनबद्ध कारवाईमुळे वाहन थांबवण्यात यश आले आणि 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान वाहनातून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या 30 पेट्या आढळून आल्या। जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची किंमत तब्बल 13,64,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात शेख वसीम शेख सत्तार आणि शेख वसीम अब्दुल सत्तार या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। विशेष म्हणजे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विदेशी मद्याविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे। त्यामुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आर्वी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस उप अधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात पार पडली। दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात विदेशी मद्याची तस्करी रोखण्यासाठी आर्वी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे। सलग 2 दिवसात झालेल्या मोठ्या कारवायामुळे मद्य तस्करांना स्पष्ट संदेश मिळाला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखीन कोणाचे धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।